सुप्रभात. सकाळी सकाळी पावसाने सुरुवात केली आहे. तर बघू शकता तुम्ही आमचा बगीचा कसं पावसाने नाव निघालेला आहे पूर्ण. तर आज आहे एकादशी आणि आज एकादशी आहे, तर पाऊस पण लागलेला आहे भरपूर. एकादशी असो जो फुलला नाचला का आम्ही झाडं लावतो त्या दिवशी. त्या दिवसाची आठवण राहते आम्हाला की बाबा या दिवशी आम्ही ही झाडं लावलेली आहेत. बॅटिंग चालू झालेली आहे सकाळी सकाळी. काय भेटलं रीला? नारळ भेटला का? हे पण नारळ पडल्यात. ते 1 2 3 नारळ पडल्यात. घेचल तुला तो. ज्या झाडाला चांगले आंबे लागतात त्या झाडाची कटिंग घ्यायची असते, पण फांदी निवडताना तिला डोले लागतात. असे डोले असते पुढे ती फांदी निवडायची असते. त्यांनी फांदी निवडलेली पाहत आपण. आणि तिथे कलम केलेला आहे आधी. 1 2 3 4 अजून आतमध्ये 4 आहेत, वरती ना खाली 2. हे बघा, हे जे वर कलम केल्यात हे वेगवेगळ्या जातीचे आंबे आहेत आणि हे जे कलम केलेत हे वेगळ्या जातीच्या 2 आहेत. म्हणजे एकाच झाडाला वेगवेगळी व्हरायटी येते. आणि हा बघा भरपूर उंच गेलाय. त्याला नंतर कट करू बोलतो. ही व्हरायटी वेगळी दिलेली आहे, ही व्हरायटी वेगळी दिलेली आहे. हे बघा अशी कट करतो तो. बुरशी पकडत नाही, आंबा लवकर झोपतो म्हणून कोरफड लावतो. कोरफड आणि केल्याचं मिश्रण करायचं. कोरफड, केला आणि अंडा याचं मिश्रण करून जर लावला तर अतिउत्तम. टाकून बांधून घ्यायचं पीठ. हे बघा, हे आम्ही गेल्या वर्षी कलम केलेले. तर जसं बघितलं तसं सेम कलम केला होता. असे झाले.
ही पेरूची रोपं आहेत, कोणाला जर लागली तर घेऊन जा. पेरूची भरपूर रोपं आहेत आमच्याकडे. तर ही पुढचं संपल आहे. तिकडं बघितलं तर हजारो रुपये भेटतील. हे लहान मुलांना आंघोळी करायला स्विमिंग पूल बनवलं होतं, पण एवढा पाऊस लागला मे महिन्यापासूनच तर पोरांना इकडं काही यायलाच भेटलं नाही. आणि त्याच्यामुळे त्यात सगळं गवत वगैरे झाले, नालीची भाजी झाली. तर आता ते साफ करायला घेतलं आहे. बघू आता किती साफ करतात. आणि हा कुत्र्यांच्यापासून वाचवला होता आमच्या काकांनी. अवघी 3-4 दिवसाचा असेल हा. आणि 10-12 कुत्री त्याच्यावर बिलगली होती. भरपूर त्याला हे केलं ते. बघा आता कडक ऊन पडला, एकदम जबरदस्त कडक ऊन. आणि आमचा शेतकऱ्याचा कलम करायचं चालूच आहे अजून. तर बघा कसं कलम करतो अजून आंबे. हे बघा, त्याचं काम काय थांबत नाही. पाऊस असो ऊन असो, कलम चालूच. इकडे बघ, मस्त कडक ऊन आहे आणि हवा पण जबरदस्त आहे. आज सुगंधीची गर्दी पडतील वाऱ्यामुळे. सर्व गोष्टीमध्ये ऑलराऊंडर आहे तो. काय बघितलं यूट्यूबवर कधी बनवायचंच असं त्याचा ठाम निश्चय असतो. आज त्याने काही यूट्यूबला खुर्ची चेअर बघितली बनवताना आणि लगेच ती बनवायला घेतली. फक्त त्याच्या त्या रिपा आहेत त्या थोड्या नाजूक आहेत, पाण्यामध्ये चढलेल्या आहेत. पण जाऊ दे, एक डेमो बनवायला लावला आहे त्याने. नंतर मोठ्या रिपा आणून मोठी बनवेल. बघा चेअर झालेली आहे. आराम खुर्ची बनवली बघा. आराम खुर्ची बनवलेली आहे. इथे काय लावणार आहे मधल्या गॅपला या. बांबूचा उपयोग बघा कसा केलाय, मस्त आराम खुर्ची बनवले. थोडा अंधार इथे बघायला नाही भेटला. आराम खुर्ची. हे आपल्या शेताच्या बाजूला विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. चला आज ते दर्शनाला येऊया आपण. एकादशी आहे.
एकादशी आणि पावसाचा जोर वाढतच चालला आहे. आणि एकादशीला दरवर्षी पाऊस असतो असा जोरात. चला आता आपला पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही. तरी हा ब्लॉग आपण इथेच एंड करू. चला, जय श्रीराम.